प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. मान महिमा गौरव सन्मान परमेश्वराच्या चरणाजवळ आणि अशा आपण सर्वजण प्रिय माझ्या प्रियजनांनो, देवाच्या प्रिय लेकरांनो, काळजी घ्या. पावसाचे दिवस आहेत. पाऊस भरपूर पडत आहे. पाणी उकळून थंड करून प्या. चांगलं सकस अन्न खा. घराच्या बाहेर पडू नका काम नसताना. काळजी घ्या. लहान मुलं जर तुमच्या घरात असतील तर कृपा करून त्यांची विशेष अशी काळजी घ्या. या आज आपण एक विषयावरती, एका संदेशावरती, एका वचनावरती मनन करणार आहोत आणि तो संदेश मार्क 4:26 ते आजच्या मननासाठी 29. मार्क 4:26 ते 29 या ठिकाणी आम्ही पाहतो की आणखीन त्याने म्हटले, देवाचे राज्य असे आहे की जणू काय एखाद्या मनुष्याने जमिनीत बी पेरावे आणि त्याने रात्री झोपावे व दिवसा उठावे आणि ते बी कशा रीतीने रुजते आणि वाढते ते त्याला कळत नाही. भूमी आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना. दाना पिकल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आलेली आहे. कापणीची वेळ जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. मार्क याच्या 4थ्या अध्यायामध्ये ही सुंदरसा दाखला किंवा ही जी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आम्ही जर हे पर्टिक्युलर वचन किंवा हा जो माहिती किंवा हे जे उदाहरण, ही जे दाखला आहे, हा दाखला किंवा हे उदाहरण बाकीच्या 3 शुभवर्तमानांमध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही. हे कुठंच मार्क, लूक, योहान या 3 पुस्तकांच्या मध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. आणि प्रियजनांनो, या ठिकाणी या ज्या बियांचं वाढ कशा प्रकारे गुप्त पद्धतीने परमेश्वर हे सगळं करत असतो आणि हे कसे होते याबद्दल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग मनुष्य पेरणारा झोपी जातो व रात्री उठतो आणि मग रात्रभरामध्ये तो झोपी गेल्यानंतर कशा प्रकारे बीज रुजलं गेलं हे त्याला समजत नाही. प्रियजनांनो, हे त्याला कळत नाही. प्रियजनांनो, काय आम्ही मागे काही वेळेस बघितलेलं आहे की वचन म्हणजे देवाचं बी म्हणजे वचन, आणि वचनाची पेरणी येशू ख्रिस्त वचनांचा जो दुसरं नाव ठेवत आहे ती म्हणजे सीड्स, बी, दॅट इज सीड्स. आणि मग ते सीड्स किंवा त्या बिया ज्या आहेत त्या रुजल्या पाहिजेत, पीक म्हणजे त्या जमिनीमध्ये मुरल्या पाहिजेत, अशा प्रकारचं हे म्हणणं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. आणि मग जे वचन आहे ते वचन मनुष्यांच्या मध्ये रुजणं खूप गरजेचं आहे. काय तुम्ही नामधारी ख्रिश्चन, तुम्ही बायबल वाचणारे आहात, प्रेज द लॉर्ड, परंतु तुमच्यामध्ये वचन रुजलेलं आहे का याच्यासाठी प्रेज द लॉर्ड मी म्हणू का नको हे तुम्ही मला सांगा. कारण बायबल वाचणं वेगळं आणि देवाची वचनं आपल्यामध्ये रुजवणं वेगळं, आणि रुजवल्यानंतर ते वापरात आणणं वेगळं. आणि म्हणून प्रियजनांनो, या ठिकाणी जे बी आहे, जे देवाचं वचन आहे, ते आपल्यामध्ये मुळावणं, ते रुजणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आपण वचनांचं बी आपल्यामध्ये आणि इतरांच्या मध्ये, आपल्यामध्ये आणि पत्नीमध्ये, आपल्यामध्ये पतीमध्ये, आपल्यामध्ये आणि मुलांच्या मध्ये, आपल्यामध्ये आणि आमच्या कुटुंबांच्या मध्ये, घराच्या बाहेर आणि सर्व ठिकाणी देवाचं वचन जे बी आहे ते आम्ही व्यवस्थित रीतीनं पेरलं गेलं पाहिजे. आणि मग या कारणासाठी आम्ही पाहतो की आपल्याला पाचारण झालेलं आहे. माझी येशू ख्रिस्त ज्यावेळी स्वर्गारोहण होत होतं, मत्ती 28 अध्याय सगळ्यांना माहित असलेलं वचन, देव परमेश्वर येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला अशी आज्ञा देतो त्याच्या भक्तगणांना, शिष्यांना, किंवा ही सनद आहे, दॅट इज कमांड, सनद आहे. आणि ती सनद काय आहे? संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी आज्ञा दिलेला आहे ते तुम्ही त्यांना शिकवा, पाळावया शिकवा. आमच्यामध्ये बी रुजलं पाहिजे, वचन रुजलं पाहिजे, आणि त्या वचनाद्वारे आम्ही इतरांच्या मध्ये ते वचन रुजवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. देवाचे राज्य जे आहे ते कशा प्रकारे वाढतं, देवाचं राज्य जे आहे ते, देवाच्या राज्याची वाढ कोणत्या प्रकारे होते, देवाचे राज्य वाढण्यासाठी
काय गरजेचं आहे. देवाचं राज्य हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं हळूहळू हळूवारपणे वाढत असतं. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की शास्त्र वचनाद्वारे स्वतःमध्ये सुद्धा बी पेरलं गेलं पाहिजे, यासाठी की पवित्र आत्मा आपणास समज देईल. यासाठी आपल्याला आपणामध्ये बी, देवाचं वचन स्वतःहून वाढत नाही. देवाचं वचन आपल्यामध्ये वाढण्यासाठी यू हॅव टू प्रे टू receive the Holy Spirit, to receive the Holy Spirit and to receive the I think मला असं वाटतं की आपण पवित्र आत्म्याला मागितलं पाहिजे देवाकडे, की देवा या पवित्र आत्म्यानं मला मार्गदर्शन करावं. पवित्र आत्म्यानं मला हे वचन समजण्यासाठी, माझ्यामध्ये रुजण्यासाठी पवित्र आत्म्यानं आम्हाला मार्गदर्शन करावं. अशी प्रार्थना रोजच्या प्रेयरमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. यू हॅव टू प्रे टू गॉड दॅट युअर होली स्पिरिट come Holy Spirit and teach me the word, give me the suggestion to understand these verses, these holy verses. प्रियजनांनो, परमेश्वर आपली ती प्रार्थना ऐकतो आणि पवित्र आत्म्याला आज्ञा करतो आणि आम्हाला पवित्र आत्मा सुचवतो, समजून देतो आणि आपल्यामध्ये ते वचन रुजण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. ही प्रक्रिया अत्यंत छोटी अशी आहे, लहान पद्धतीने ती चालू होते आणि मग प्रियजनांनो आपल्यामध्ये ते वचन रुजवलं जातं. आम्ही ते वचन आमच्यामध्ये पेरलं पाहिजे, आमच्या मंडळीमध्ये पेरलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही विभागांच्या मध्ये, अनेकांच्या मध्ये ते वचन आम्ही पेरणं गरजेचं आहे. आणि हे वचन पेरण्यामध्ये आम्ही मंडळींच्या मध्ये किंवा प्रार्थनेच्या ठिकाणी जातो त्यावेळेस दॅट इज आवर ड्युटी टू टेक इट सिरियस. जेव्हा आम्ही मंडळींच्या मध्ये जातो, जेव्हा आम्ही एखाद्या प्रार्थना भरलेल्या जागेवरती जातो, दॅट इज नॉट अ प्लेस टू हॅव अ एन्जॉयमेंट ओव्हर देअर. दॅट इज अ प्लेस, होली प्लेस. दॅट इज अ प्लेस ऑफ प्रेयर्स प्लेस. दॅट इज अ प्लेस ऑफ गॉड्स प्रेझेंटेशन्स प्लेस. देवाची उपस्थिती असणारी ती जागा आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही कर्मणूक म्हणून न जाता वचन माझ्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं रुजतंय का याच्याकडे जास्त लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथं जे वचन आम्हाला चारलं जात आहे किंवा आम्ही कोणाला तरी चालत आहे, ते वचन आमच्यामध्ये रुजणं खूप गरजेचं आहे. याची काळजी आम्ही खूप घेणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, एक देवाचा भक्त या नात्यानं आम्हा सर्वांची काळजी, आम्हा सर्वांचं ओझं आहे. दॅट इज आवर बर्डन. आमचं ओझं आहे की आम्ही ते बी इतरांच्या पर्यंत रुजवण्यासाठी पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आमच्या द्वारे इतरांच्या मध्ये बी पेरलं गेलं पाहिजे. आम्ही मग आपण स्वतः शिक्षक असो, एखादा कामगार असो, एखादा नोकरवर्ग असो, किंवा आम्ही कदाचित आम्ही पालक असो, किंवा आम्ही एखाद्या मंडळीचा सभासद असो, किंवा आम्ही मंडळीमध्ये जाणारे असो, आमच्याद्वारे वचनांचं बी पेरलं गेलं पाहिजे. आणि मग आम्ही जी वाढ आहे, आम्ही नेहमी काळजी करत असतो की जे आम्ही वचन बी पेरलेलं आहे त्यांची वाढ झालेली आहे का नाही. परंतु ही वाढ जी आहे, वचनामधली वाढ जी आहे, त्या कामामध्ये तुम्हाला येण्याची दखल अंदाजी करण्याची परवानगी बायबल देत नाही. तुमची गरज आहे तुम्ही देवाचं वचन त्यांच्यामध्ये पेरणं आणि तुम्ही त्याबरोबर प्रार्थना करणं की प्रभू याच्यामध्ये देवाचं वचन वाढू दे आणि याच्यामध्ये ते देवाचं वचन वाढीस येऊ दे, रुजू दे. आणि मग हे बळजबरीने करण्याचं काम नाही, तर ही देवामध्ये होणारी वाढ ही नैसर्गिक आहे. परमेश्वर त्याच्यामध्ये त्यांची वाढ करत असतो. कारण आम्ही बी पेरले गेलेलं आहे. आम्ही जेव्हा देवाचं वचन सांगितलेलं आहे, देवाचं वचन इतरांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, आम्ही ते बी पेरले गेलेलं आहे आणि आम्ही त्यांना पाणी घातलेलं आहे. आम्ही त्यांच्या संगती बसलेलो आहे, त्यांच्या संगती स्तुती आराधना केलेली आहे, त्यांच्या संगती आम्ही प्रार्थना केलेली आहे, गुडघे टेकलेले आहेत, उपवास केलेले आहेत. देवाला त्याचं कार्य करू द्या. ते ऐकणाऱ्याने आणि दोघांचं हे काम आहे की ते परमेश्वरावरती सोपवून माझ्यामध्ये देवाचं वचन रुजलं जावं म्हणून
वाढ करणे हे देवाचं कार्य आहे. आम्ही हे काम रोज केलं पाहिजे. प्रियजनांनो, आमचं हे एक दिवसाचं, आठवड्यातून एकदा आम्ही जेव्हा चर्चला जातो किंवा आठवड्यातून कधीतरी देवाचं वचन रुजवण्याचं काम, इतरांच्या मध्ये रुजवण्याचं काम, हे कधीतरी करण्याचं काम आहे. दॅट इज आवर डेली ड्युटी. आणि म्हणून आम्ही यासाठी उपदेशकाचं पुस्तक, या पुस्तकातून 11वा अध्याय आणि 6वं वचन जर वाचलं तर म्हणलेलं आहे की सकाळी आपले बी पेर, म्हणजे सकाळी आपलं वचन इतरांच्या मध्ये पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळाला येईल हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगली होतील हे तुला ठाऊक नाही. म्हणून ते रोज पेर, वेळोवेळी पेर, त्याची पेरणी वेळोवेळी कर. देवाचं वचन इतरांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम तू वेळोवेळी कर म्हणण्यात आलेलं आहे. आणि जी वाढ आहे परमेश्वरामध्ये, देवाचं वचनाची रुजवणूक आपल्यामध्ये होणं, हे परमेश्वराच्या हातातलं कार्य आहे. ते आमचं काम नव्हे, ते आमच्या कामावरती, आमच्यावरती सोपवलं गेलेलं काम नव्हे, ते आम्हासाठी ठेवलेलं काम नव्हे. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय आणि 6वं वचन या ठिकाणी असं सांगतं, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले, तो म्हणजे ज्यानं माझ्यामध्ये वचन आणलेलं आहे, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे. ते सिद्धीस नेईल, येशू ख्रिस्ताच्या दुसरं येण्यापर्यंत आमच्यामध्ये वाढ होण्याचं काम परमेश्वर करेल. परमेश्वराची ही कृपा आमच्यावरती होण्यासाठी आम्ही सदैव सतर्क असलं पाहिजे माझ्या प्रियजनांनो. आणि म्हणून आमच्यावरती जो वजा आहे की रोज आम्ही बिया पेरल्या गेल्या पाहिजे, रोज आम्ही वचनांची बी पेरलं गेलं पाहिजे. आणि मग या दाखल्यामध्ये एका मस्टर्ड सीड किंवा मोहरीच्या दाण्याचा उपयोग केलेला आहे. मस्टर्ड सीड व्हेरी स्मॉल, 0.39 ते 0.79 इंचापर्यंतच ते छोटस बी असतं. हे जगातलं काही सर्वात लहान बी नाही, परंतु त्याच्यापेक्षाही लहान असू शकतात. परंतु जे मस्टर्ड सीड आहे, जी मोहरीचा दाणा आहे, तो एकदम छोटा आहे. आणि तो इतका छोटा आहे की ह्या लहानशा ज्या बिया आहेत, ज्या काळी मोहरी, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त कदाचित काळी मोहरी बद्दल, ब्लॅक मस्टर्ड सीड बद्दल या ठिकाणी बोलत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या काळ्या मोहरीचं जे झाड आहे ते 10 फुटापर्यंत वाढतं. छोटासा बी 10 फुटापर्यंत वाढतं ते झाड. आणि त्याच्या 1 ग्रॅमच्या बियांच्या मध्ये किती लहान असतं ते बी, तर त्याच्या 1 ग्रॅमच्या ज्या बिया जर आम्ही एकत्र केल्या तर त्याच्यामध्ये 700 बिया जमू शकतात. 700 ते 750, म्हणजे ते किती छोटा असेल बघा. परमेश्वर या बियांचं उदाहरण घेतो, कारण तुमची सुरुवात छोटीशी असावी, ते मोठं होऊन 10 फुटाचं झाड व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि पक्षी त्याच्यामध्ये बसतात म्हणलेलं आहे. जरी ते पेरणी करताना छोटा असेल, परंतु ज्यावेळेस ते पूर्णपणे उगवतं त्यावेळेस ते इट इज व्हेरी बिग. प्रियजनांनो, तुम्ही देवाच्या कार्याची बी पेरण्याची सुरुवात जरी छोटी असली तरी ती खूप मोठी होऊ शकते. आणि ती मोठी होणार आहे कारण देव त्याला वाढवणार आहे. डोंट फॉरगेट दॅट अँड डोंट वरी अबाउट व्हॉट यू आर डुईंग इज स्मॉल ऑर बिग. डोंट वरी अबाउट दॅट. कारण स्वतः येशू ख्रिस्त ज्या वेळेस देवाचं राज्य स्थापन करण्यासाठी प्रार्थना आणि सुवार्ता करत होता, त्याचं काम सुद्धा एकदम लहान असं होतं. कारण गालिलांच्या नगरांच्या मध्ये आणि त्या विभागामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं हे बी, देवाचे वचन पेरण्याचं काम लोकांच्या मध्ये सुरू केलं होतं, त्यावेळेस तो नुसता एका छोट्याशा धुळीच्या रस्त्यावरून चालत देवाचं बी लोकांच्या पर्यंत पोहोचवत होता, वचन पोहोचवत होता. परंतु आज जर आम्ही बघितलं तर त्याचं झाड खूप मोठं झालेलं आहे. देवाची वचन जगात पसरलेली आहे. प्रेज द लॉर्ड प्रियजनांनो. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन लोकांच्या मध्ये बी म्हणून पेरत आहात, ते कदाचित लहान असेल, परंतु ते बी खूप मोठं काम करू शकतं आणि त्याचं काम खूप मोठं होऊ शकतं. प्रियजनांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की हे बी आम्हाला पेरणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्तानं जशी छोटीशी सुरुवात केली, परंतु त्याच्या कृपेचं कार्य
त्याच्या वचनांचं कार्य, त्याच्या दुसऱ्या आगमनाचा संदेश, त्याच्या दुसऱ्या आगमनाची सुवार्ता आणि त्याच्या तारणाची सुवार्ता आज जगामध्ये विस्तारित झालेली आहे. जरी येशू ख्रिस्ताने छोटीशी सुरुवात केली, छोट्याशा मंडळीची सुरुवात केली, परंतु ती काम अत्यंत मोठं होत आहे. देवाच्या कार्याची लहान सुरुवात ही देवापासून असते. योहानाचे उदाहरण जर आम्ही घेतलं तर त्यानं अत्यंत छोट्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये येशू ख्रिस्ताचं काम केलं, परंतु त्याचं नाव आज देखील आहे, खूप मोठं आहे. त्याच वेळेस आम्ही जर आम्ही पाहतो की योहानाला त्यावेळेस सगळ्यांनी नाकारलं होतं. तो देवाचं वचन पेरणी करत होता. माझ्या मागून येणारा तो महान आहे, त्याच्या पायदानाचे बंद सोडण्यास देखील मी लायक नाही. अशा प्रकारे देवाच्या वचनाची सुवार्ता तो करत असताना, ते काम करत असताना अनेकांनी त्या वेळेस त्याचा नकार केला, परंतु आज ते काम सगळ्यात मोठं झालेलं आहे. त्याने जरी फक्त 6 महिने काम केलं असलं तर त्यानं खूप मोठं काम केलेलं आहे. ख्रिस्ताचं देखील उदाहरण जर आम्ही बघितलं तर लोक त्याच्याकडे बघतात तेव्हा तो एक धुळीतून चालणारा देवाचं वचन सांगत असताना लोक त्याच्याकडे पाहायचे आणि म्हणायचे की काय हा देवाचं काम करत आहे, काय स्वतःला देव म्हणत आहे, काय. कितीतरी लोकांनी त्याला तुच्छ मानलं, कितीतरी लोकांनी त्याला नाकारलं, परंतु आम्ही पाहतो की ती त्याची छोटीशी सुरुवात आज जगभरामध्ये पसरलेली आहे. सर्व राष्ट्रास ती सुवार्ता पोहोचवली जात आहे. शिष्यांचे उदाहरण तुम्ही घेऊ शकता प्रियजनांनो. त्यांनी सुद्धा अत्यंत छोटं असं सुरुवात केली. त्यांचा प्रभू त्यांच्यापासून ज्यावेळेस घेतला गेला, त्यांचा प्रभू ज्यावेळेस त्यांच्यापासून क्रूस खांबावरती मारला गेला, त्यावेळेस ते उदास, निराश, घाबरलेले होऊन सैरावैरा झालेले होते. परंतु प्रियजनांनो, त्याच शिष्यांच्या वरती त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. त्यांनी आपला छोटा विश्वास अबाधित ठेवला आणि 50व्या दिवशी त्यांच्यावरती, पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांच्यावरती पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. आणि हे जे घाबरलेले, दडलेले, लपलेले आणि जगासमोर न येणारे लोक, शिष्य, यांनी त्या छोट्याशा कामाची सुरुवात बंद केली नाही. म्हणून हेच लोक 50व्या दिवसानंतर एका दिवशी 3000 बाप्तिस्मे करू लागले आणि लोकांना उघड सर्व देवाचं वचन, सुवार्ता येशू ख्रिस्ताबद्दल सांगू लागले. ज्या कामाची सुरुवात त्यांनी लहान केली होती, त्या कामाची सुरुवात आज मोठ्या प्रमाणात झाली. आणि त्याच काळामध्ये आम्ही पाहतो की त्यांच्या भाषणानं जे लोक घाबरले होते, त्यांच्याच भाषणानं 3000 लोकांचा बाप्तिस्मा प्रभूच्या मंडळीमध्ये झाला. काम देवाच्या वचनाचं कदाचित छोटं असू शकतं, बट इट कॅन बी ह्यूज, बिग, मोठं ते होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही छोटंसं सुवार्तेचं काम करणं मंडळीतल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते तुमचं ध्येय असू द्या की हे जे मी छोटंसं मोहरीचा दाणा पेरत आहे, त्याचं एक वेळेस 10 फुटाचं झाड होणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्राममध्ये 700 बी बसणार आहे. 1 ग्राममध्ये मोठं ते काम होणार आहे. प्रियजनांनो, एका चर्चमध्ये 700 लोक बसणार आहेत जेव्हा तुम्ही एक छोटासा बी आज पेरणार आहे वचनांचा. त्यावेळेस प्रियजनांनो, तुमची सुरुवात कदाचित लहान असेल, तुमची सुरुवात कदाचित घाबरलेली असेल, तुमची सुरुवात कदाचित तुम्हाला नाकारलेल्या गोष्टीने झाली असेल, बट कीप इट ऑन. प्रार्थना करा, देवाचं गौरव करा, हे मोठं होऊ शकतं. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. धन्यवाद. देव बाप तुमची काळजी घेऊ. पुन्हा भेटू एका सुंदरशा व्हिडिओनं, सुंदरशा विषयानं आणि सुंदरशा संदेशानं. धन्यवाद. माझ्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. थँक यू सो मच.